नमस्कार. आज मी रेसिपी बनवली आहे ती म्हणजे भरलेली मिरची. अगदी सोप्या पद्धतीने आणि ही जी मिरची आहे ती खायला अगदी छान लागते. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. आता या ठिकाणी मी मिरची घेतलेली ती स्वच्छ धुवून घेते आणि आता स्टफिंग तयार करून घेते. स्टफिंगसाठी बेसन पीठ घेतले, भाजलेली तीळ घालते आणि भाजलेला शेंगदाण्याचं कूट घालते आणि त्यामध्ये खोबऱ्याचा किस घालायचा आहे. एक अर्धा लिंबू आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे. लसणाचा ठेचा, बारीक कापलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि यामध्ये जिरं आणि तेल घालायचं आहे. जिरं अख्खं घालायचं आहे, जिरं कुटायचं नाही आहे. आणि तेल मी घालते. तेल 2 पळ्या मी या ठिकाणी घातलं आहे. त्यामध्ये थोडी चिमूटभर हळद घालायची आणि धणेपूड घालायची. आता या ठिकाणी जी मिरची घेतली त्या मिरचीला हुबा काप करायचा आहे. हुबा काप करून आपल्याला थोडं मीठ या मिरचीला सगळीकडे लावून घ्यायचं आहे. आता जी स्टफिंग आपण तयार केलेली होती ती स्टफिंग या मिरचीमध्ये मी भरून घेते. आता सगळ्या मिरच्यांना या प्रकारे स्टफिंग भरून घेते. सगळ्या मिरच्यांना भरून घेतले. आता पॅनमध्ये थोडं तेल टाकून आपल्याला या मिरच्या आहेत त्या शॅलो फ्राय करायच्या आहेत. मंद आचेवर आपल्याला फ्राय करायच्या आहेत जेणेकरून त्या बळणार नाहीत आणि व्यवस्थित त्या शिजतील. आता एक साईड त्यांची शिजत आली, दुसरी साईड आता आपण पलटी करून घेऊया. मस्त असं क्रंची झालेलं आहेत. मंद आचेवर या व्यवस्थित शिजतात. तयार आहेत आपल्या स्टफिंगवाल्या मिरच्या, भरलेली मिरची. तुम्हाला कशी वाटली रेसिपी? आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.